नमस्कार. विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण आपल्याच बागेतला भोपळा काढलाय आणि त्याची भाजी तयार करूया. तर इथे बघा, त्या भोपळ्याचं देठ एकदम तयार झालंय, कारण मे मध्ये ना पाणी कमी पडतं आणि हे वेल असतात ते एवढ्या उन्हात टिकत नाहीत. खरं तर भोपळा अजून तयार होणार होता, कारण ह्याची हा साल बघा अजून हिरवट आहे. ती थोडीशी अशी चॉकलेटी व्हायला पाहिजे होती, मग हा टिकला असता जास्त दिवस. पण हा थोडा कोवळा असल्यामुळे जास्त दिवस टिकणार नाहीये. त्याच्यामुळे मी तो काढला पण आणि त्याला भाजीला सुद्धा वापरला, कारण नाहीतर मग तो खराब होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे, कारण पूर्ण असा परिपक्व असा तयार झालेला नाही आहे तो. त्याच्यामुळे त्याच्यातल्या आता आपण बिया काढून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर बघा, इथे मी असं भोपळा कट करून घेतलाय. आता आपण साल काढूया आणि छोट्या छोट्या त्याच्या फोडी तयार करूया. तर अशी मी इथे साल काढून घेतली. तुम्हाला छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा फोडी तुम्ही तयार करू शकता. तर इथे बघा, असा मस्तपैकी आपला भोपळा कट झालाय. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे बघा, कढईमध्ये मी तेल टाकलंय आणि तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता छान फोडणी तडतडवून घेतली आहे. आणि त्यानंतर बघा, आपण याच्यात थोडासा कांदा टाकलाय. कांदा पण छान असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ह्याच्यात ओली मिरची टाकायची. तर कांदा बघा मी मस्तपैकी असा परतून घेते. आता इथे मी ओली मिरची टाकते. ओली मिरची पण चांगली परतून घेते बघा मी. छान अशी परतून घ्यायची ओली मिरची पण. आणि ह्याच्यात आता थोडीशी आपण हळद टाकूया. ती पण चांगली अशी फोडणीमध्ये आपण ढवळून घेऊया. आणि त्यानंतर आपण कट केलेला जो भोपळा आहे तो टाकूया आणि चांगला फोडणीत त्याला परतून घेऊया. तर इथे बघा, मी भोपळा टाकलाय, छान असा परतून घेते व्यवस्थित. आणि ह्याच्यात पाणी नाही टाकायचं, भोपळ्यात पाणी भरपूर असतं. त्याच्यामुळे ह्याला नुसतं वाफेवर शिजवायचं. झाकण ठेवलं की भरपूर पाणी सुटणार आहे याला. तर मी असं अगदी व्यवस्थित फोडणीत त्या भोपळ्याला परतून घेते. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. मीठ शेवटी टाकायचं, कारण भाजी असते ना, पाणी निघून गेल्यावर कमी होते, आळते. त्याच्यामुळे मग खारट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मीठ जे असतं ते नंतरच टाकायचं. तर मी इथे व्यवस्थित ढवळून घेते. 2-3 वेळा मी झाकण काढलं, ढवळून घेतली आहे भाजीला, कारण तळाला लागेल. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस मी दाखवलं नाही आहे तुम्हाला. आता आपण परत एकदा झाकण ठेवूया ह्याच्यावर. तर 1-2 वेळाच तुम्हाला मी झाकण ठेवताना दाखवले. तर इथे आपली भाजी तयार झाली आहे बघा. छान अशी आपण ढवळून घेऊया तिला, कारण भोपळ्याला पाणी सुटतच राहणार. भोपळ्यात पाणी भरपूर असतं. तर आता बघा, मी इथे मीठ टाकते आणि तेही व्यवस्थित असं ढवळून घेते, कारण आता भाजी बघा थोडी कमी झाली आहे. त्याच्यामुळे मीठ नंतर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आता वरून आपण कोकणात राहतो तर खोबरं आलं, भरपूर खोबरं, आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. आणि इथे बघा, मस्तपैकी अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. तर तुम्ही पण अशी भोपळ्याची भाजी तयार करा. आता थोडंसं अजून मी खोबरं टाकणार आहे, कारण आम्हाला खोबरं जास्त लागतं. तर वरून खोबरं टाकते आणि आपली भाजी इथे तयार आहे बघा. आता आपण प्लेटमध्ये घेऊया. धन्यवाद.